कैरीच्या चटणीसाठी लागणारं साहित्य: 2 कैऱ्या, 1 कांदा, 2 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, गूळ, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, 2 चमचे तेल, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता. कैरी स्वच्छ धुवून पुसून घेत याची सालं काढत अशा फोडी करून घ्यायच्या. आता कांदा कापून घेत कांदा, कैरी, लसूण, मीठ, तिखट आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मिक्सरमध्ये फिरवून घेत आता यावर मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याची फोडणी घालायची. झाली आपली चटपटीत कैरीची चटणी तयार. कैरीची चटणी करतोय तर इथे 2 कैरी मी घेतलेली आहे. कैरी पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायची. धुतलेली कैरी सुती कापडावर घ्यायची आणि पुसून घ्यायची. आता कैरीचं साल काढून घ्यायचं व्यवस्थित. साल काढलेल्या कैरीच्या फोडी करून घ्यायच्या. कैरीच्या फोडी करून झाल्या की कांदा घ्यायचा. कांदाच्याही साल काढून त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या. चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळे जिन्नस घालतोय. मिक्सरच्या भांड्यामध्ये कांद्याचे तुकडे घ्यायचे, त्यामध्ये कैरी घालायची चिरून घेतलेली, त्यामध्ये 2 लसूण पाकळ्या, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि गूळ पावडर घालायची 1 पाव कप. आणि इथे मी लाल तिखट वापरते. रंग खूप सुरेख येतो आणि पदार्थ किंवा ती लाल तिखट आहे ना पचायला फार हलकं जातं. तिखटपणा ऍड नाही करत. आहा क्या बात आहे, काय सुंदर रंग आलाय. यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि पुन्हा एकजीव करून घ्यायचं. आता ही तयार चटणी एका डिश किंवा बाउलमध्ये काढून घ्यायची. काय मस्त दिसते चटपटीत. यावर चुरचुरीत फोडणीसाठी तेल गरम करायचं. त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग घालायचं आणि कढीपत्ता घालायचा आणि ही तयार चुरचुरीत फोडणी आपल्या चटपटीत कैरीच्या चटणीवर घालूयात. आहा जबरदस्त.